माहीत आहे, संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही। आणि आपण बघितलं असेल की या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता की जितना संघर्ष बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। त्याच पद्धतीने आपण बघितलं असेल, संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई म्हणून नाही आहे। आपण बघितलं असेल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीने चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे। आणि संविधानात आपल्याला सांगितलं आहे की संविधानात लोकशाही स्वातंत्र्याचा अधिकार आहे। त्या अधिकारामुळे कोणी जर दावेदारी केली तर तो त्यांचा नैतिक अधिकार आहे। त्याच्यामुळे आताची आमची लढाई ही हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे। ही लढाई आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे। त्याच्यामुळे सगळे एकत्र येतील आणि काम करतील। आठवणी म्हणजे मागच्या 10 महिन्याच्या कार्यकालात मी अतिशय संघर्ष त्या ठिकाणी करत आहो आणि नक्कीच एवढ्या संघर्षानंतर मला ही तिकीट मिळाली। तिकीट मिळाल्यानंतर माझे 2 लहान मुलं, एक मुलगा माझ्यासोबत होता, एक आता इथं होता। त्याच्यामुळे नक्कीच माझ्या ठिकाणी कोणीही असतं तर नक्की ते अश्रू त्यांच्याही डोळ्यातून निघाले। नक्कीच आज राजकारण करत असताना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या विचारावर मी चालत आहे। आज त्यांच्यामुळे मी या ठिकाणी सक्षम आमदार म्हणून काम करत आहे। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयात त्यांची उणीव मला कायम जाणवणार आहे। आपने देखा होगा कि मेरे पति दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर, इनके टिकट के टाइम भी पिछले साल 2019 में ऐसी परिस्थिति पूरे ज़िले में निर्माण हो गई थी। फिर भी सब पार्टी के नेता, सब गठबंधन के इंडिया आघाड़ी के नेता हमारे साथ थे और सबके अथक प्रयत्नों से वो टिकट हमको मिली थी। और टिकट मिलने के बाद सब लोगों ने मेहनत की और वो आज से सांसद करके चुन के गए। अभी वो जिम्मेदारी मेरे कंधे पर सभी महाविकास आघाड़ी के नेताओं ने डाली है और वो भी जिम्मेदारी मैं पूरे विश्वास से पार करूँगी। किस मुद्दे पे आप चुनाव लड़ेंगे? चुनाव लड़ते हुए चंद्रपुर जिले का आपने देखा होगा कि यहाँ इंडस्ट्रियल जोन है, बेरोजगारी बड़े पैमाने पर हमारे ज़िले पे है, बेरोजगार का विषय हमारे ज़िले में है। वो विषय कैसे हम मार्गी ला सकते हैं, वो मेन मुद्दा हमारे ज़िले में रहेगा। कब फॉर्म भरने वाले हैं? फॉर्म हम 27 तारीख को नॉमिनेशन फॉर्म भरेंगे। थैंक यू। आपल्याला माहित आहे की माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या 2019 मधल्या निवडणुकीतही अशा पद्धतीचा संघर्ष झाला होता आणि त्या संघर्षानंतर साधारणतः 10 महिने त्यांचं दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं। त्यांच्या निधनानंतर सगळी पक्षश्रेष्ठी, आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय खरगेजी, सोनिया मॅडम, राहुल गांधी, आमचे केसी वेणुगोपाल, प्रभारी चेनी थल्लाजी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, मुकुलजी वासनिक असतील, आमचे आदरणीय शिवाजीराव मोघे आहे, आमचे आदरणीय वामनराव कासावार असतील, आमचे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, आदरणीय सुधाकरजी अडबाले सर या आणि सुनील भाऊ केदार, नितीनजी राऊत आणि महाविकास आघाडीतील सगळे घटक पक्ष, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि सगळे माझे तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामुळे ती उमेदवारी आम्हाला मिळाली होती। आणि आता देखील माझ्या पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती या सगळ्या लोकांनी टाकली आणि मला विश्वास आहे की त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवील आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार सुधीर मुनगंटीवार तुमच्या अपोजिट उमेदवार आहे भाजपचे, किती तगडी लढत तुम्ही मानता? कारण की दिग्गज चेहरा भाजपने उतरवला आहे। आपल्याला माहित आहे की माझ्या समोर जे उमेदवार म्हणून आहे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेता म्हणून मुरब्बी असं राजकारण त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात केलं। खासदारकीची निवडणूक त्यांनी लढवली, सतत आमदार आणि विद्यमान मंत्री म्हणून ते काम करत आहे। माझ्यासाठी ही लढाई काही इतकी सोपी नाही आहे, अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे। त्याच्यामुळे ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही लढाई असते।